मंडळी, राज्य सरकारने बुधवारी 8 तासावरून 12 तास ड्युटी असणार असा एक निर्णय आता जाहीर केलेला आहे आणि ज्यानंतर सोशल मीडियामध्ये एकूण सगळीकडेच एक असा विरोध सुद्धा त्या निर्णयावर होताना दिसत आहे। त्यानंतर एकीकडे त्याचा थोडासा एक इम्पॅक्ट असा पण आहे की तो पॉझिटिव्ह सुद्धा वाटतो अनेकांना। पण याच्यामध्ये आता काही जणांनी या निर्णयाचं स्वागत तर केलेलं आहे, काही जणांनी विरोध केलेला आहे। पण याच्यामध्ये जास्त करून ज्या कामगार संघटना आहेत त्यांनी याला कडाडून विरोध केला आहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की हा निर्णय पूर्णपणे भांडवलदारांच्या फायद्याचा आहे आणि कामगारांच्या पिळवणुकीसाठीचा हा निर्णय असणार आहे। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा निर्णय घेतला होता की कामगारांनी 8 तासच काम करावं आणि तो इतके वर्ष लागू होत होता। त्यानंतर आता अचानक 8 तासावरून 12 तास हा निर्णय घेतला जातोय। याच्यावर आज जर बाबासाहेब आंबेडकर इथं आता हयात असते तर त्यांनी यावर काय म्हटलं असतं, त्यांची यावर काय प्रतिक्रिया असते, का हा निर्णय घेतला गेलेला आहे, काय याचे फायदे तोटे आहेत, हा खरंच निर्णय उद्योगधंद्यांच्या किंवा भांडवलदारांच्या फायद्याचा आहे की कामगारांच्या तोट्याचा आहे, सगळं आज सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, कारण विषय फारच महत्त्वाचा आहे। नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, राज्य सरकारने काय केलेलं आहे की आता एक निर्णय असा घेतला की तुम्ही 8 किंवा 9 तासावरून आहे ना, तुम्ही आता 12 तास काम करायचे। आता हा निर्णय का घेतला आहे तर ह्याचं पहिलं कारण सांगतो की उद्योगधंद्यांना चालना मिळावी। ती चालना का मिळावी तर इतक्या मधल्या काळात जो थोडासा एक मंदीचा काळ होता त्यातनं थोडंसं बाहेर यावं यासाठी सरकारचा एक निर्णय असणार आहे। हा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। आता याच्यामध्ये कामगारांना काय करावं लागणार आहे तर आता आपण त्या मुख्य मुद्द्याकडे वळूयात। त्यानुसार जर एखादा व्यक्ती दुकानात काम करतोय ना तर त्या कर्मचाऱ्याला यापुढे प्रतिदिन म्हणजे रोज 9 तास तुम्हाला काम करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही कारखान्यात काम करत असाल तर त्या कामगारास रोज 12 तास काम करायचं आहे। फरक लक्षात घ्या, दुकान किंवा क्षेत्र कुठलं असेल खाजगीचं तर त्याला 9 तास आहे, पण ज्यावेळी तुम्ही MIDC किंवा इतर कोणत्याही कारखान्यात काम करताय तर त्याला 12 तास तिथं काम करायचं आहे, जे तुम्ही आधी 8 किंवा 9 तास काम करत होता। यानंतर आता तुमचा जो ब्रेक टाईम असतो, ज्याला आपण म्हणतो थोडासा पहिला 5 तासानंतर अर्ध्या तासाचा ब्रेक टाईम होता, म्हणजे त्या पद्धतीनं होता। आता तो तसा नसणार आहे, तो आता असणार आहे 6 तासानंतर 30 मिनिटाचा तुम्हाला ब्रेक असणार आहे। म्हणजे पूर्वी 5 तासाला होता ते 1 तासानं वाढवून तो अर्ध्या तास 1 तासानं परत वाढलेला आहे। आता काय झालेलं आहे की या एकूण जो हा सगळा निर्णय आहे या सरकारच्या निर्णयाला पूर्णपणे आता विरोध होताना दिसत आहे। तो विरोध का होतोय तर हा विरोध यासाठीच होतोय की हा पूर्णपणे निर्णय घेतलेला सरकारनं हा भांडवलदार जेवढे आहेत, जे कंपनी मालक आहेत किंवा जे कोणीही भांडवलदार त्यांच्या फायद्यासाठीचा आहे। दुसरी गोष्ट, 8 तास ते 9 तास काम करतायत माणसं, त्यानंतर तो 12 तासावर परत जातोय माणूस काम करतोय। याच्यामध्ये त्या कामगाराची पूर्णपणे पिळवणूक आहे। तो तितकं काम करेल का, तो कसं काम करेल, त्याची क्रयशक्ती राहील का, त्याची क्रिएटिव्हिटी राहील का, यावर आता अनेक जण बोलायला लागलेत। कारण काय होतं आपल्याकडं की साधारण हे सगळं काम करत असताना अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतात। मग त्याचा प्रवास असेल किंवा इतर गोष्टी असेल, मग तिथं तो पोहोचतो आणि त्यानंतर त्याला सगळ्या गोष्टीचं एक तिथं नियोजन करावं लागतं, तो काम करतो। ब्रेक टाईम वाढवणं किंवा या साऱ्या गोष्टींचा एक अर्धा तासानं थोडंसं हे काय करणं, या साऱ्या गोष्टी जरी असल्या सरकारच्या नियमानुसार तरी याचा खरंच फायदा कामगारांना होणार आहे का, तर त्याच्यावर काही तज्ज्ञ असे म्हणतात। साधारण आपल्या आयटक महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य प्रकाश रेड्डी यांनी असा विरोध करताना म्हटलेला आहे की जर हा सरकारचा निर्णय तुमच्या भांडवलदार आणि मोठ्या दुकानदारांना सर्व सवलती देऊन कामगारांची पिळवणूक करणारा आहे, वास्तविक 8 तास काम, 8 तास कुटुंबासाठी आणि 8 तास झोपेसाठी, म्हणजे 8 तास झोप, 8 तास काम आणि 8 तास रिक्रिएशन असं इंग्लिशमध्ये एक बोललं जातं। ही इंग्लिश कॉन्सेप्ट आहे जी परदेशात ब्रिटिशमध्ये ही जास्त फॉलो केली जाते। तर ते या पद्धतीनं हे सगळं आंतरराष्ट्रीय धोरण आहे पहिल्यापासून। 8 तास झोप, 8 तास काम आणि 8 तास रिक्रिएशन, म्हणजे तुम्हाला थोडासा कामाला वेळ, विचाराला वेळ, ह्या सगळ्यासाठी या गोष्टी असतात। हे आंतरराष्ट्रीय धोरण आहे। जग एकीकडे कामाचे तास कमी करत चाललेलं आहे, जग एकीकडे 4 दिवसांवर काम करायला सांगते आणि थोडेसे कामाचे तासही त्यांचं कमी करत चाललेलं आहे आणि त्या आधारे आपल्याकडे उलट कामाचे तास वाढवत चाललेले आहेत। याच्यामध्ये लोकांचा फायदा खरंच आहे का, तर कुठेही ते म्हणतात की असं अजिबात नाही आहे। आणि या सरकारच्या एका निर्णयामुळे कामगारांचं एक जगच पूर्णपणे नष्ट होऊ शकतं। आता ते नष्ट कसं होऊ शकतं तर त्याला काही आधार आहेत, त्याला थेरॉटिकली काही आणि प्रॅक्टिकल काही आधार आहेत। याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जर आंतरराष्ट्रीय म्हणजे आंतरराष्ट्रीय आपल्या स्तरावर कामाचे तास कमी करण्याचं धोरण आखले जात असताना राज्य सरकार आपलं जे आहे ते कामगारांच्या कामाच्या तासाच्या मध्ये वाढ करण्याच्या गोष्टी करते, पण त्यानुसार पगार वाढवून दिला जात नाहीये। म्हणजे पगाराचं पण हित आलं अशी नाराजी आता अनिल गणाचारी यांनी सुद्धा केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा खरंच पेमेंट तुम्ही देणार आहात का, कारण ओटी आल्यानंतर बऱ्याच गोष्टी आणखीन त्याच्यामध्ये येतात। मग ओटीचे खरंच पैसे मिळतील का, ओटी कसा काउंट करणार आहात तुम्ही,
मग या सगळ्या गोष्टीचा एक उलगडा करताना एक असं गोष्ट ध्यानात येते की इथं कामगारांची पिळवणूकच होती. आता पहिली गोष्ट अशी की ह्याच्यात थोडेसे बदल पण काही केलेत आपण बघूयात. ते बदल काय आहेत त्यानुसार मग आपण त्याला थोडंसं एक एक्सप्लेनेशनमध्ये आपण त्याच्यामध्ये जाऊयात. पहिली गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये साधारण तुमच्या ओव्हरटाईमचं मी तुम्हाला सांगतो. मी आधी तुम्हाला सांगितलं की काम कसं झालेलं आहे ते आता. याच्यामध्ये असं आहे की कलम 65 मध्ये कामगारांच्या अतिरिक्त वेळेबाबत म्हणजे ओव्हरटाईम ज्याला म्हणतो. आता कमाल मर्यादा ही पहिली 115 होती. म्हणजे 115 तासाचा तुमचा ओव्हरटाईम होता. तो आता डायरेक्ट 144 पर्यंत गेलेला आहे. आता यामुळे कामगारांना एक अधिकचा आर्थिक फायदा होणार असल्याचा दावा सरकारनं केला आहे. मात्र शासनाच्या कोणत्याही मान्यतेशिवाय असा वेळेतील बदल कारखान्यांना परस्पर करता येणार नाही आणि त्याचबरोबर आठवड्यात 48 तास काम ही कालमर्यादा ओलांडता येणार नसल्याचं कामगार मंत्री आकाश फणकर यांनी स्पष्ट केलेलं आहे, ज्यांनी हा निर्णय पारित केला होता आकाश फणकर यांनी. आता याच्यावर काय आहे, कामगारांचं म्हणणं असं आहे की आम्हाला ओटी द्या, ठीक आहे आम्ही घेऊ ओटी, किंवा आमच्या संमतीनं तुम्ही आमचा ओटी मांडा, किंवा समजा कारखान्याने काय सांगितलं की तुम्हाला ओटी करा ते ठीक आहे मान्य. पण 12 तास काम आहे, आधीच 8 तास एक प्रचंड माणूस ट्रॅफिकमधनं येतोय, त्यात सगळ्या बहुतांश कंपन्या ह्या सिटीमध्ये असतात. याच्यामध्ये होतं असं की जसं की एखादी कोणती मेट्रोपॉलिटन सिटी घ्या, तो माणूस टू व्हीलरवर येईल किंवा सरकारी कुठल्याही बस न येईल, खड्डे, पाऊस, ऊन, वारा या सगळ्यांना तो कसं तिथं पोहोचतो. या सगळ्यांना वेळ काढून त्याला लवकर घरातून निघावं लागतं आणि तिथं येऊन परत 8 तास काम करायचे आणि आता ते 8 तास न काम करता 12 तास काम करायचे. यासाठी त्याला घरात फार कमी वेळ मिळणार आहे आणि ह्या अटी आमच्यासाठी जाचक आहेत असं कामगार म्हणत आहेत. आता याच्यामध्ये एक कामगार जे आहेत त्यांच्याशी आम्ही थोडंसं चर्चा अशी झाली, त्यानंतर ते म्हणतात की म्हणजे आम्ही काही त्यांच्याशी बोलून मुद्दे काढले होते, आम्ही तुम्हाला सांगतो फक्त. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला ना आमच्यासाठी हा जो निर्णय आहे तो पूर्ण जाचक असणार आहे. तो का जाचक असणार आहे? कारण बघा 12 तास तुम्ही काम करताय, कंटिन्यू एकच तुम्ही सगळ्या गोष्टी करता, 8 तास काम करूनही तुम्ही थकता. पण ते काम कसं असेल, काहींचं काम थोडंसं हलकं असेल, काहींचं फार जड उचलीचं असेल, काहीचं काम, प्रत्येकाची कामाची पद्धत ही वेगळी असणार आहे. पण तुम्ही काम जर 12 तास करणार आहात तर इथनं पुढं असं होईल की त्याच्यामध्ये शरीर आणि आमच्या मनाची पूर्णपणे याच्यामध्ये कसोटी लागणार आहे. आम्हाला पूर्णपणे याच्यामध्ये आमचं कितीही आम्ही इनपुट दिला तरी आम्हाला तो कमी पडेल असं वाटत असणार आहे. ओव्हरटाईमचा आम्हाला पैसा मिळेल नाही असं नाही, पण तो पैसा कितीचा पुरणार आहे. पण आमच्या आरोग्याचं काय, आमच्या कुटुंबाचं काय? म्हणजे एक उदाहरण पकडा मंडळी, मला सांगा, तुम्ही आता 12 तास सरकारनं सांगितलं, समजा सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत तुमचं काम आहे, बरोबर. मग हे 12 तास झाले. तुम्हाला घरातून निघायला 8 वाजता तुम्ही निघणार आहे. 8 वाजता तुम्ही निघाला, तुम्ही 9ला कामाला पोहोचला, ते रात्री 9 पर्यंत. आता या मधल्या वेळेत तुम्ही पूर्णपणे तुमच्या त्या कामाच्या क्षेत्रात असणार, तुम्ही त्याच एन्व्हायरमेंटमध्ये असणार. पण ते होत असताना तुमच्या कुटुंबाला तुम्हाला वेळ मिळणार नाही आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला कुठेही बाहेर जाता येणार नाही आहे. तिसरी गोष्ट, तुम्हाला तुमच्या क्रिएटिव्हिटीचा किंवा तुम्हाला असं वाटतं की मला काहीतरी वेगळं करायचं आहे माझ्या कामाच्या वेळेत सोडून, मग ते काहीही काम असेल. मग तुम्हाला एखादं वाद्य वाजवायचं असेल, तुम्हाला बाबा गावच्या भजनी मंडळात संध्याकाळी जायचं असेल, विरंगुळा म्हणून कुठं आणखीन काहीतरी करायचं, काही प्रत्येकाची एक विरंगुळाची गोष्टी असतील त्या त्यांना करायच्यात, त्यांना वेळच मिळणार नाही आहे. मग तुम्ही सकाळी 10 ते रात्री 10 तुम्ही कामाला जा किंवा कसंही जा, तुमचे 12 तास भरले, तुम्हाला कसल्याही गोष्टींना वेळ मिळणार नाही असं कामगार संघटना बोलत आहेत. आणि याचा परिणाम आमच्या आरोग्यावर होईल, याचा परिणाम आमच्या मानसिक त्या सगळ्या गोष्टींवर होईल. आम्हाला कुटुंबाला वेळ देता येणार नाही, आम्हाला खूप तडजोडी कराव्या लागतील, ज्यामुळे आमच्यावर सगळ्याच बाजूनं ताण येऊ शकतो. हे कामगार संघटनांचं पण म्हणणं आहे आणि कामगारांचंही म्हणणं आहे. आता याच्यामुळे असं होतं की त्यांच्या कुटुंबाला त्यांना वेळ देता येणार नाही आहे, ना मुलांच्याकडं ना कोणाकडेही लक्ष देता येणार आहे. उद्या घरात समजा एखादा व्यक्ती काही आजारी आहे, त्याला न्यायचं आहे बाबा, सुट्टी कशी काढायची, आणखीन काही नियम त्याच्यामध्ये उपनियम वगैरे असतील तर त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करणं पण आता सगळ्या गोष्टी त्या पुढे येतीलच. मग ह्याच्यात नुसते कामाचे तास वाढवून फायदा काय, असं कामगार संघटना म्हणतायत. बरं, आणखीन एक दुसरं जास्त आहे की अनेकांचं म्हणणं असं आहे की हे सगळं झालं बघा काय आपल्या विरंगुळ्याचं, की आम्हाला विरंगुळा पण वगैरे आम्ही कसं काढू आमच्यासाठी वैयक्तिक वेळ. झोपेचं काय, झोप कधी मिळणार? कारण झोप आहे तर ते कामाला ताकद मिळते. आरामच तुम्हाला नसेल तर कमी आरामात तुमच्याकडून क्रयशक्ती पण जास्त आहे, तुमचं शरीर थकणार आहे, मन थकणार आहे. मग याच्यामुळे तुमच्याकडून काम जास्त होईल का? त्यानंतर मग कामावर परिणाम तुमच्या होणार आहे, तुमची ताकद कमी पडेल. तुम्ही 11-12 तास काम कराल तिथं थोडंसं तुम्हाला मागं सरावं लागेल. उद्या काही चूक निघाली तर तुम्हाला कामानं काढूसुद्धा शकलं जातं. हा सगळा एक दूरगामी परिणाम याच्यामध्ये कामगार संघटनांनी नोंदवलेला आहे आणि त्या तिथल्या काम करणाऱ्या लोकांनी सुद्धा, की जे 8 तासावरून आता 12 तास काम करायचे. म्हणजे याचे जे फायदे आहेत ना, ते फायदे भांडवलदारांना होत आहेत आणि याचे तोटे हे फक्त त्या कंपनीत काम करणाऱ्या किंवा
एकूण सर्व काम करणाऱ्या या कामगारांना होणार आहेत. झोप आली, तुमचं विरंगुळा आला, ह्याला कशालाही तुम्हाला वेळ मिळणार नाही आहे. आता याच्यामध्ये असं आहे की कामगार मंत्री आकाश फणकर यांनी एक असा मुद्दा परत नोंदवलेला आहे. तो मी परत थोडासा तिथपर्यंत येतो की तुमच्या कामगारांनी जास्तीचं जर काम घेतल्यास त्याचा पुरेपूर मोबदला आणि त्यांना पगारी सुट्ट्या देण्यासंबंधीचे बदल यात आम्ही सुचवण्यात आमच्याकडून आलेले आहेत. आता याच्यामध्ये तुमच्या केंद्र शासनाचे ईज ऑफ ह्युईंग बिझनेस धोरणांतर्गत देशात होणारे बदल लक्षात घेता कायद्यातील हे बदल तुमच्या उद्योग आणि कामगार या दोन्ही घटकांसाठी महत्त्वाचे आहेत. सरकारने त्यांच्या बाजूने ही गोष्ट मांडलेली आहे की हे बदल का आम्ही करतोय आणि फायद्याचे पण आहेत. पण या बदलांमुळे उद्योगांना एक चांगली लवचिकता मिळेल, जी मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं. ही सगळं सरकारची बाजू आहे. आणि मंडळी, ह्याच्यामध्ये आता असं एक गोष्ट म्हणजे घडणार आहे की जे कामगार संघटनांच्या ज्या सगळ्या संघटना आहेत भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या, ज्या आपण भारतातल्या नाही, त्यांनी एक असा डिसिजन घेतलेला आहे की आम्ही आता याच्याबद्दल आंदोलन छेडणार आहोत. का छेडणार आहोत? तर आम्हाला हा निर्णय एक मान्य नाही आहे. का? तर कामाचे तास वाढवलेत आणि शिवसेना UBT म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे याचे एक कामगार संघटना आहे, ती अशी म्हणते की आम्हाला त्याचे चिटणीस जे संजय कदम त्यांनी असं एक विधान केलेलं आहे की हे सरकार कामगारांसाठी नव्हे तर उद्योगपतींसाठी काम करतंय. हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. आधीच ओव्हरटाईम न देता त्या कामगारांना अधिक तास राबवून घेतलं जातंय. त्यात आता अधिकृतरित्या 12 तास काम करून घेतलं जाईल. पण आम्ही अशा पद्धतीने कामगारांची पिळवणूक होऊ देणार नाही, असं शिवसेना UBTचे जे काही कामगार सेनेचे जे चिटणीस आहेत संजय कदम, त्यांनी हे वाक्य बोललेलं आहे. आणि त्यांच्यासारखेच अनेक काही संघटना आहेत, त्यांनी आता याला विरोध करायला सुरुवात केलेली आहे. पण एका बाजूला हा सगळा विरोधाचा भाग असला तरी तुमच्या सकारात्मक याचे चांगले परिणाम दिसतील असं कोण म्हटलेलं आहे? मराठवाडा चेंबर्सचे एक कॉमर्सचे माजी अध्यक्ष दुष्यंत पाटील असं म्हणतात की ते म्हणतात की माझ्या मते या निर्णयामुळं कामगार वर्गाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील आणि ते दिसतील सुद्धा. कारण महागाई वाढलेली आहे, त्याहीपेक्षा लोकांची ही जीवनशैली उंचावलेली आहे. लोकांच्या आर्थिक या गरजा वाढलेल्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त काम करण्याची तयारी खूप गरजेची आहे. आता तुम्हाला मी ह्याला आधार धरून एक सांगतो. इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी काय सांगितलं होतं, एक स्टेटमेंट दिलं होतं, त्याच्यावर तो खूप मीम पडले सोशल मीडियात, खूप ते ट्रोल झाले. ते काय म्हटले होते? तरुणांनी किंवा सगळ्यांनी 70 तास काम करण्याची गरज आहे. याच्यावर 70 तास काम करणं आणि म्हणजे त्यांच्याच कंपनीमध्ये एकीकडे AI मुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, हेही नंतर पुढं आलं. म्हणजे AI टेक्नॉलॉजी त्यांनी आणली, त्यांच्या IT क्षेत्रामध्ये तर खूप कपात केली होती. आणि तेच म्हणतात बरं 70 तास काम करा. म्हणजे हा जो एक वेगळा एक विरोधाभास आहे या सगळ्या इंडस्ट्रीमधला, तो विरोधाभास अनेकांनी मीमच्या माध्यमातून मांडला, अनेकांनी चांगल्या मुद्द्यातनं मांडला. ते ट्रोलही झाले. परत त्यांना ते वक्तव्य थोडंसं त्यांनी थांबवलं पण होतं. पण नंतर पुन्हा एकदा ते तसेच बोलले होते. आता याच्यामध्ये मी जे तुम्हाला म्हटलं आता की 8 तासावरून तुम्हाला 12 तास काम करायचे. ऑलरेडी हे 12 तास काम IT क्षेत्र करते. IT क्षेत्रातले जेवढे लोक आहेत ना, ते सगळे 12 तास कामच करतात. त्यांच्यासाठी काही वेगळं नाही आहे. आणि मंडळी, सुप्रियाताई सुळे खासदार यांनी एक असं एक संसदेमध्ये एक म्हणणं मांडलं होतं की कंपनीतून तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला कंपनीतनं कोणीही तुम्हाला कसलाही फोन करणार नाही. या संदर्भात त्यांनी एक आवाज उठवला होता, पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. आणि महत्त्वाचं असं आहे की हा जो निर्णय आहे ना 8 तासावरून 12 तास करण्याचा, याच्यावर कुठेही अपवाद सोडता विरोधी पक्षही फारसा कुठेही विरोध करत नाही आहे. ते दोन्ही बाजूने या सगळ्या गोष्टी असं टीका होती अनेकांच्याकडून, पॅरल विचार करणाऱ्यांची की कामगार संघटनांची, की आम्हाला विरोधी पक्ष पण काही बोलत नाही आहे, ह्याच्यावर आवाज उठवत नाही आहे आणि सरकारनं तर हा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळं IT क्षेत्रात पहिल्यापासून 12 तास काम केलं जातं आहे. बहुतांश क्षेत्रात 12 तास काम केलंच जातं. पण याच्यामध्ये त्यांची पिळवणूक किंवा त्यांच्या आणि आता त्याच्यामध्ये आणखीन सरकारनं ऑफिशियली ही एक गोष्ट निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो निर्णय घेतला होता एकेकाळी की 8 तास काम तुम्हाला करायचं आहे, कामगारांनी त्यांची पिळवणूक जास्त करायची नाही, त्यांनी काही कायदे त्यांच्यासाठी आणले होते. आता ते सगळे कायदे सरकारच्या या नव्या नियमामुळं खरंच मोडीत निघतायत का? त्याच्याबद्दल काही चुकीचं काही गोष्टी आता तयार होत आहेत का? आणि हा जो सगळा मी तुम्हाला एक कामगारांच्या बाजूनं किंवा त्यांची जी भूमिका आहे त्यांच्या बाजूनं म्हणण्यापेक्षा किंवा जे काही परिणाम होणार आहेत, काही अभ्यासकांनी सांगितलेले किंवा आम्ही सुद्धा काही लोकांशी जे काही चर्चा झाल्या होत्या त्यांच्याबद्दलचे, तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आल्यानंतर बाबासाहेबांनी जे काही सांगितलं आहे की 8 तास तुम्ही काम करायचे, 8 तासानंतर तुम्ही काम करू शकत नाही जास्त, त्यांनी त्याची कारणंही दिली होती. तर हे सगळं कुठं मोडीत निघतं आहे का? आणि जर आज खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज असते तर त्यांनी हा निर्णय पारित केला असता का? त्यांनी मान्य केला असता का? त्यांचं या निर्णयावर काय मत असतं ही एक उत्सुकता नाही म्हटलं तरी लागून राहिली असती. बाकी
या सगळ्यावर तुम्हालाही काय वाटतं? सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे की 8 तासावरून 12 तास काम करा, तुमचं मत या निर्णयावर आम्हाला तुम्ही कमेंट करून जरूर सांगा. तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.